That's a must. Thank you very much to be with us today. And my next speaker, so we are going to take the questions later on, so we'll just not waste much time. The next speaker is Dr. Suchit. So we all know Suchit did pediatrics and started his practice in our hometown, that is Ahmednagar, in way back in 1991. But unlike others, he was also drawn to address the most complex and neglected and unattended area, that is developmental and behavioral issues in the pediatric age group. He was so passionate about this that later when he got a chance, he actually went ahead and did a PhD on this subject. And he was the first practicing pediatrician in Maharashtra to be awarded a PhD. As one might expect, with that level of commitment, he has, of course, presented a lot of his research work, published papers, and authored several books. His well-known book, which is Mulancha Samruddha Jeevanaसाठी, is in its 9th edition in just 16 years. I think that's brilliant, Suchit. We are very proud of you. And recently, as we know that his Marathi video, How to Take Care of a Child in the First 6 Months, has more than 5 lakh viewers. So with his tremendous body of work, he has become the mover and the shaker in the pediatric group, and his fingerprints are practically on every government committee or whether guidelines and recommendations on the topic of child development and mental health is concerned. So over to you, Suchit. Let us hear more about you now. Yes. Thank you. Thank you, Varsha, for nice introduction, and thank you, Kishore. You are really doing a tremendous job and doing a great work about this webinar. We definitely have this good memories in our lockdown, because the previous webinars were also very, very good. And I will just share my slides. To start with, मी आता याच्यामध्ये बेसिकली सुरुवात कधी केली तर आता वर्षांनी सांगितलं त्याप्रमाणे 1992 साली जानेवारीमध्ये जेव्हा खासगी क्षेत्रातलं पहिलं बाल विकास केंद्र, फर्स्ट चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर मी जेव्हा चालू केलं, त्यावेळेला लोकांनी मला विचारलं की यार तू ते नगरला जाऊन काय करतोय, पुणे मुंबईला कर, तिथे चांगला स्कोप मिळेल. पण मला असं वाटत होतं की नाही, आपण आपल्या गावी जाऊन या गोष्टी करायला पाहिजेत आणि त्याची गरज आहे. आणि मग डॉक्टर आनंद पंडितांच्याकडे मी काम करत होतो, तिथे त्यांनी सांगितलं होतं की अरे आता ना गॅस्ट्रो, न्यूमोनिया हे सगळे लोक कमी होतील आणि लोकांना आपल्या मुलांना कसं वाढवायचं, त्यांना काय करायचं याची गरज जास्त वाटेल. आणि मलाही ते वाटलं की खरंच असं आवश्यक आहे. आणि मग त्याच्यानंतर मी त्या फील्डमध्ये तिथे इंटरेस्ट घेऊन शिकायला सुरुवात केली. तिथे प्रमिला फाटक म्हणून भारतातल्या खूप मोठ्या सायंटिस्ट होत्या की ज्यांच्याकडे मी बडोद्याला जाऊन नंतर ट्रेनिंग घेतलं. आणि मग त्या ट्रेनिंगच्या वेळेला मी जेव्हा गेलो होतो जुलै 92 मध्ये, त्यावेळेला त्या म्हटल्या की आता माझ्याकडे ट्रेनिंग घ्यायला पहिला पिडियाट्रिशियन आलाय. आणि जेव्हा पहिला पिडियाट्रिशियन आलाय तेव्हा मला खात्री आहे की आता हे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रकार पूर्ण भारतभर जाईल म्हणून. आणि कारण इतके दिवस तो फक्त सायकोलॉजिस्टचा डोमेन होता, आणि मग त्याच्यामध्ये आता चाइल्ड डेव्हलपमेंट आणि बिहेव्हिअरल पिडियाट्रिक्स ही पूर्ण वेगळी ब्रँच आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायची गरज आहे. हे त्या काळात 92 साली मी ठरवलं होतं आणि त्याच्याप्रमाणे मी प्रयत्न केले. आणि मग नंतर त्याचा परिणाम असा झाला की ती फेल्ट नीड व्हायला लागली. लोकांना वाटायला लागलं की खरंच आपण चाइल्ड डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आणि MKC नायर सर माझे जे गुरु आहेत की जे त्रिवेंद्रमला असतात, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. आणि 95 मध्ये मी WHO ला एक कळवलं होतं की बाबा आपण वॅक्सिनेशन सांगतो, ब्रेस्ट फिडिंग सांगतो, पण मुलांची बौद्धिक वाढ कशी व्हावी हे कोणी सांगत नाही. त्यासाठी मी एक 4 लाईनचं त्यांना त्यावेळेला म्हटलं होतं की आईने डोळ्यात डोळे घालून गप्पा मारायला पाहिजे, त्याच्यानंतर खुळखुळे आणून वाजवून खेळायला पाहिजे, त्याच्यानंतर रेडिओ किंवा टेप रेकॉर्डरचा संगीत ऐकवलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीने त्यांना असं सांगितलं की त्याच्यामध्ये आपण त्यांना या 4 गोष्टी जर पाळल्या तर जे सोशल स्माईल 2 महिन्याचं येतं ते कदाचित आपल्याला लवकर येईल. आणि ते खरोखरी तसंच आलं की 21 दिवसाला सुद्धा आम्ही डॉक्युमेंट केलं. आणि मग त्यानंतर हे जे सेंटर चालू केलं याच्यातून आम्ही आता NABH पण मागच्या वर्षी मिळवलं. त्यानंतर हे स्पेशल क्लिनिक चालू केलं. हे माझ्या क्लिनिकचा एक दरवाजा आहे की ज्याच्यामध्ये पायऱ्या चढून गेल्यानंतर आशेचा किरण दिसतो असं आम्ही एक हे केलेलं आहे.
आणि मग आमच्याकडे आपण मुलांचा मी जे PhD केलं त्याच्यामध्ये बेसिकली NICU ग्रॅज्युएट्स पिकअप केले आणि त्यांना तिथेच ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आणि मदर इज कन्सिडर्ड ॲज अ बेस्ट थेरपिस्ट फॉर द चाइल्ड. आणि मग मदरनी कुठली खेळणी वापरायची, कशी करायची, ती कशी इम्प्लिमेंट करायची, हे सगळं स्टँडर्डाइज प्रोग्राम जन्मल्यापासून ते 6 वर्षापर्यंतचा तयार केला. आणि तो प्रोग्राम आपण तिथे वापरला. तो प्रोग्राम वापरल्यानंतर त्या आयांना अतिशय चांगल्या प्रकारचे त्याचे आनंद मिळायला लागला आणि त्याचे रिझल्ट्सही चांगले आले. कारण बेसिकली पहिल्या 6 वर्षामध्ये ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट, फाईन मोटर डेव्हलपमेंट, लँग्वेज, मेंटल, पर्सनल, सोशल आणि इमोशनल डेव्हलपमेंट याच्याकडे लक्ष द्यायची जास्त गरज असते. आणि मग त्याच्याप्रमाणे ते सगळे प्रोग्राम तयार केले की कुठलं खेळणी आणायची, कसे वातावरण द्यायचं, काय करायचं. आणि मग असं लक्षात आलं की जर ते जन्मता सुरू केलं तर 1 वर्षाच्या वेळेला 40% ॲबनॉर्मॅलिटी कमी होते. आणि हा माझा 500 पेशंटचा डेटा आहे की जो इंडियाचा सेकंड लार्जेस्ट डेटा आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या जशा गरजा होत्या नगरमध्ये किंवा आजूबाजूला, आणि मग त्यावेळेला पंडित सरांना मी म्हटलं की आता सर माझी प्रॅक्टिस फारच चांगली चालायला लागली आहे, मला आता पुणे मुंबईतच शिफ्ट व्हायला सारखं वाटतंय. तर ते म्हटले नाही नाही, सगळं चांगलं काम काही मेट्रो सिटीज मध्ये होत असतं असं काही नाहीये. तू तू असं तयार कर की जेणेकरून लोक तुझ्याकडे यायला लागतील. आणि मग आता काही मागच्या 5-7 वर्षात असं झालेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रातून रेफरल मला मिळायला लागला आणि सगळीकडून पुण्या मुंबईचे पण पेशंट यायला लागले. आणि मग ते सरांचे शब्द नक्कीच खरे ठरले की ज्याच्यामध्ये आम्ही मग शाळेत मागे पडणारी मुलं असतील, लर्निंग डिसऑर्डर असेल, डिलेड डेव्हलपमेंट आहे, बिहेवियरल प्रॉब्लेम आहे, मोबाईल ॲडिक्शन आहे, स्लीप डिसऑर्डर्स असतील की ज्याचे खूप पेशंट यायला लागले. आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप वर्कशॉप पण वेगवेगळे घेतले. सुसाईड प्रिव्हेन्शनसाठी मी 24 आवर्स हेल्पलाईन चालवतो आणि ज्याच्यासाठी आम्ही आतापर्यंत जे काही सुसाईड प्रिव्हेंट केलेत त्याच्यानी मला वाटतं की जेवढं समाधान मिळालंय तेवढं कुठल्याच गोष्टींनी प्रॅक्टिसमध्ये समाधान मिळालेलं नाही. मेडिकल नीट काउन्सिलिंग हा एक प्रकार आम्ही मागच्या 4 वर्षापूर्वी चालू केला आणि ते मेडिकल नीट काउन्सिलिंग मध्ये स्टडी स्किल्स असतील, इमोशनल असेल किंवा त्याच्या बरोबरीने रिझल्ट पासून ऍडमिशन पर्यंत गायडन्स असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या. टीचर्सना आम्ही ट्रेनिंग मॉड्यूल तयार केले की जे आम्ही फ्री टीचर्स ट्रेनिंग मॉड्यूल देतो की ज्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये म्हणजे कलकत्ता पासून ते नगर पर्यंत सगळ्यांकडे टीचर्सना त्यांनी शाळेमध्ये कसे मुलं ओळखायचे, शाळेत मागे पडणारी मुलं ते कोणत्या आजाराचे असतील, कसे असतील आणि त्यांना क्लासरूम मॅनेजमेंट कशी करायची याच्यावरती टीचर्स ट्रेनिंग मॉड्यूल तयार केले. स्कूल फॉर पेरेंट्स नावाची एक ऍक्टिव्हिटी केली की ज्याच्यामध्ये आम्ही हे केलं. आणि गव्हर्नमेंटच्या डिसॅबिलिटी सर्टिफिकेशन कमिटीचा मी चेअरपर्सन होतो 2015 मध्ये आणि त्याच्या वरती आता कायदा पण झालेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे वेबसाईट पण नवी आम्ही आता एवढ्यातच केली की जी लॉन्च केली की, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे रिसर्च पेपर्स इंडेक्स जर्नलमध्ये 94 पासून सुरुवात झाली आणि मग ते भरपूर प्रमाणात यायला लागले. मीडियामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये स्टार प्रवाहामध्ये एक संगोपन नावाची सिरियल होती, त्याच्यामध्ये मी काम केलं होतं. त्याच्यानंतर सह्याद्री चॅनलला ऑटिझम वरती माझा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने मला तिथे त्यावेळेला बोलवलं होतं आणि पूर्ण 45 मिनिटाचा प्रोग्राम झाला होता की ज्याच्यामध्ये ऑटिझम बद्दलची माहिती सगळी आपण दिली होती. आणि मग वेगवेगळे गोष्टी तिथे युट्यूब चॅनल माझं तयार झालं, त्याच्यात 12 व्हिडिओ आहेत आता. आम्ही मॉड्यूल्स तयार केले, बरेच मॉड्यूल्स तयार केले. म्हणजे मी नॅशनल प्रेसिडेंट 2014-15 ला ग्रोथ डेव्हलपमेंट आणि बिहेवियरल पेडियाट्रिक्स या चॅप्टरचा होतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही ग्रोथ मॉड्यूल असेल, डेव्हलपमेंट असेल, ऑटिझम असेल, डिफिकल्ट ॲडोलसंट असेल, इमोशनल इंटेलिजन्सचं तर मॉड्यूल आम्ही 2014 ला 6 जणांनी संदीप केळकर बरोबर केलं. तर त्याच्यामध्ये म्हणजे AAPनी म्हणजे अमेरिकन असोसिएशन ऑफ पिडियाट्रिक्सनी पण आम्हाला सर्टिफिकेट दिलं की ज्याच्यामध्ये दिस वॉज द फर्स्ट TOT इन द वर्ल्ड. आणि मग आम्ही ते पूर्ण रोल केलं आणि डेव्हलपमेंट फॉर ऑल क्रेडल टू क्रेऑन नावाचं जे मॉड्यूल तयार केलं, ज्याचा मी नॅशनल कोऑर्डिनेटर होतो, तर त्या मॉड्यूलमध्ये आम्ही 25,000 पिडियाट्रिशियनना 3 वर्षामध्ये पूर्ण ट्रेनिंग दिलं. म्हणजे मी त्या काळामध्ये जवळजवळ 35 रविवार बाहेर असायचो 3 वर्ष आणि सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना ट्रेनिंग, पेडियाट्रिशियनना ट्रेनिंग दिलं की हाऊ टू आयडेंटिफाय दिस चिल्ड्रन इन युअर बिझी OPD, हाऊ टू मॅनेज देम ॲट OPD लेवल आणि व्हेन टू रेफर देम. हे सगळ्या गोष्टी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्याचा प्रयत्न केला. पालकांसाठी आम्ही प्रचंड वेगवेगळे हे सेमिनार्स घेतले आणि वर्कशॉप्स घेतले, जवळजवळ 700च्या वरती घेतलेत. मी हे पेरेंटिंग फ्रॉम वूम टू ॲडोलसंट हे पुस्तक जे आहे
हे आता सेकंड एडिशन आहे, हे पण Amazonवर आहे. आणि चाइल्ड हेल्थ रेकॉर्ड म्हणून जे पुस्तक आहे की जे त्यावेळेला जॉन्सन अँड जॉन्सननी त्याच्या 3 लाखाच्या वर कॉपीज काढल्या होत्या आणि त्याच्या 25,000 पेडियाट्रिशियनना प्रत्येकी 10 कॉपीज दिल्या होत्या. तर त्याचा मी चीफ एडिटर होतो. त्याच्यानंतर या पुस्तकांमध्ये मी को ऑथर म्हणून होतो. आणि मुलांच्या समृद्ध जीवनासाठी जे मगाशी तिने सांगितलं की ते पुस्तक तर खूप पॉप्युलर आहे की ज्याच्यामध्ये खेळणी कोणती आणायची, वातावरण काय खेळायचं, इथपासून ते कुठल्या आजारांना काय घरगुती ट्रीटमेंट करायची, तुम्हाला डाएट मधले सगळ्या गोष्टी, अशा खूप गोष्टी त्याच्यात आम्ही मुलांच्या समृद्ध जीवनासाठी मध्ये सांगितल्या आहेत. हे माझ्या प्रेसिडेंटशिप मध्ये IAP चे ग्रोथ चार्ट आले की जे पहिले इंडियन ग्रोथ चार्ट आहेत की जे इंडिपेंडन्स नंतर इंडियन ग्रोथ चार्ट पहिल्यांदा आले की जे वामन खाडीलकरने त्याच्यामध्ये भरपूर काम केलं आणि आम्ही त्याला मदत पूर्ण केली होती. आणि त्याच्यामध्ये हे आता याचा ऍप पण आहे अवेलेबल आणि त्याच्यावरून खूप लोकांना आता त्याचा फायदा होतो. आणि 2014ला सुरू झालेली ही ऍक्टिव्हिटी आता पूर्णपणे रेग्युलराईज झाली आहे आणि सगळे पिडियाट्रिशियन ती त्यांच्या ओपीडीत वापरतात. सामाजिक कार्य जे केलं त्याच्याबद्दल दीर्घायू आणि आरोग्य ज्ञानेश्वरी या मासिकांनी राज्य पातळीवरती पुरस्कार दिला होता मला. त्याच्यानंतर आता मेडगेट टुडे नावाचं एक मासिक आहे, त्यांनी 2 अवॉर्ड दिले की ज्याच्यामध्ये मोस्ट प्रॉमिसिंग डॉक्टर इन डेव्हलपमेंटल अँड ॲडोलसंट पेडियाट्रिक्स इन इंडिया असं एक अवॉर्ड होतं. आणि ते IAP मध्ये आमची जी इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सची एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून मी निवडून आलो होतो महाराष्ट्रातून 2017 आणि 19ला. वेगवेगळ्या जे मॉड्यूल्स आहेत त्याच्यामध्ये IAP ऍक्शन प्लॅन्स म्हणतात, त्याच्यात नॅशनल कोऑर्डिनेटर किंवा नॅशनल कन्व्हेनर म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमध्ये बेसिकली त्यावेळेला एक 2015ला कमिटी नेमली होती गव्हर्नमेंटनी की त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुम्ही सर्टिफिकेशन स्पेशल चिल्ड्रनचं कसं करायचं हे सांगा. मग त्याच्यामध्ये आम्ही तो जो रिपोर्ट तयार केला त्याच्याबद्दल राज्यपालांच्याकडून पण मला फोन आला होता आणि त्या वेळेला त्यांनी खूप त्या रिपोर्टचं कौतुक केलं होतं आणि त्याचं लेजिस्लेशन नंतर झालं. तर हे एक खूप मोठी गोष्ट झाली की ज्याच्यामुळे अतिशय ट्रान्सपरंट सर्टिफिकेशन कसं करता येईल याच्याबद्दलचं गायडन्स त्याच्यात दिला होता. त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे आता DIC नावाचे प्रोजेक्ट सगळीकडे आहेत, तर त्याचा मी अकॅडमिक कमिटीचा चेअरपर्सन होतो. म्हणजे तिथे फ्लोअर स्पेस पासून सगळ्या बऱ्याच गायडन्स त्याच्यामध्ये दिला होता. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अतिशय जास्त प्रमाणामध्ये म्हणजे पालिकत्व असेल, वयात येताना असेल, शालेय पूर्व शिक्षण असेल, म्हणजे प्री स्कूल एज्युकेशन फ्युचर पर्स्पेक्टिव्ह नावाचं माझं पुस्तक 94 सालीच पब्लिश झालं होतं की ज्याच्यामध्ये आपण खूप गोष्टी सांगितल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये या मुलांचं शिक्षण कसं असायला पाहिजे, तर 2 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत याच्याबद्दलची माहिती दिली. जीवन कौशल्य असेल किंवा अभ्यास कौशल्य असेल, परीक्षा मार्गदर्शन असेल, खूप वेगवेगळ्या माध्यमातून आता तर आम्ही शाळा तपासणीचे नॉर्म्स तयार केलेले आहेत. मग ती वेगवेगळी आकाशवाणीवरती असेल, वर्तमानपत्रात असेल, दूरदर्शनवर असेल, ऑनलाईन काउन्सिलिंगच्या माध्यमातून असेल, सगळीकडे याचा खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि त्याच्यामध्ये माझ्या बायकोचंही मला खूप सहकार्य असतं. आणि त्याचबरोबरीने आमची पूर्ण टीम पण आहे की ज्याच्यामध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट अशी सगळी टीम आहे. ती टीम आम्हाला मदत करत असते. आणि मग आम्ही वेगवेगळे वर्कशॉप घेतो. हे आता युट्यूबचं 6 लाखाच्या वरती एकाच व्हिडिओचं जे हे आहे, मगाशी सांगितलं वर्षांनी, आम्ही असे पेरेंट एज्युकेशन पॅम्पलेट तयार केले की ज्याच्यामध्ये बुवा एखादा पेशंट आला की त्या आजारासाठी आल्यानंतर परत त्यांनी त्या आजारासाठी येऊ नये, त्यांनी नीट काळजी घ्यावी, याच्यासाठी काय काय करता येईल याचे पॅम्पलेट्स तयार केले की जे महाराष्ट्रात खूप पेडियाट्रिशियन त्यांच्या क्लिनिकमध्ये वापरतात. की हे निरोगी आणि सुदृढ बाळासाठी असेल किंवा बाळदम्यासाठी असेल, जुलाबासाठी असेल, हे लसीकरणासाठी असेल, तसंच तापासाठी आहे. आणि मग मला एक सांगावं वाटलं की बा याच्यात मध्ये बेसिकली आपण जे काही काम केलं त्याच्यामध्ये बेसिक IQ आणि EQ याच्यावरती जे भरपूर काम केलं. आता लेबल IQचं लावत नाहीत, आता स्ट्रेंथ आणि विकनेस वरती काम करतो. आणि EQच्या बाबतीमध्ये तो कुठल्याही वयात बदलता येतो. त्याची सुरुवात आपण जन्मल्यापासून करू शकतो आणि मोठेपणी पण आपण ते चेंज करू शकतो. मग या सगळ्या कामाचा सोसायटीवरती इम्पॅक्ट काय झाला, तर याच्यामध्ये बेसिकली ही काही धडपड जी केली म्हणजे मी एकट्याने केली नाही, पण जी आम्ही सगळ्यांनी मिळून जी केली त्याच्यामुळे डेव्हलपमेंटल आणि बिहेवियरल पेडियाट्रिक्सची सुपर स्पेशालिटी ब्रँच तयार झाली. डिसेबिलिटी सर्टिफिकेशन क्लिअर आणि स्टँडर्डाइज झालं. स्टिम्युलेशन प्रोग्राम्स कन्सिडरिंग मदर ॲज थेरपिस्ट, आणि हे महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे अगदी मला गडचिरोली मधून सुद्धा पत्र आलेली आहेत किंवा फोन आलेले आहेत किंवा मुंबईतून पण नेहमी येत असतात. तर ते सगळ्यांना त्याचा उपयोग झाला. चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर ही आता नवीन गोष्ट नाही राहिली.
हे आता सगळीकडे झाले आणि ते फेल्ट नीड झाले आणि मग लोक आता फक्त डेव्हलपमेंटल प्रॅक्टिस पण करायला लागले. अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शन हे कीवर्ड झाले आणि मग ऍडोलसंट बिहेवियर प्रॉब्लेम असतील, आयडेंटिफिकेशन ऑफ सोल्युशन असेल. आम्ही याच्यामध्ये काय केलं की प्रश्न मनातले नावाचा एक कार्यक्रम तयार केला आणि तो 8वी ते 12वीच्या मुलांसाठी केला. त्याचं माझं पुढचं पुस्तक येणार आहे. तर ते अतिशय म्हणजे मुलांना प्रश्न विचारले ना की ते प्रश्न कधीच उठून नाही विचारणार, पण ते चिठ्ठ्यावरती खूप विचारणार आणि मग त्या चिठ्ठ्या आम्ही सगळ्या क्लासिफाय केल्या आणि त्याची उत्तरं लिहिली आणि त्याचं पुस्तक आम्ही तयार करतोय. असं वेगवेगळ्या गोष्टी केल्या. आणि आता शेवटची एक मला कविता फक्त वाचून दाखवायची आहे सगळ्यांना, की अतिशय सुंदर कविता आहे पालकत्वावरची. गुड मॉर्निंगचा SMS वाचताना माझे डोळे इतके दमलेले असतात आणि कुशीत शिरावं असं वाटतं तेव्हा पालक ऑफिसमध्ये रमलेले असतात. 21व्या शतकात तंत्रज्ञान इतकं म्हणून झेपावलं आहे की मुलाला सकाळी उठवण्याचं काम आईनं मोबाईलवर सोपवलं आहे. टीव्ही, कॉम्प्युटर, सेल, आयपॉड दिवस माझा तारून नेतात, पण एसीत बसून रमलेले आई बाबा ऑलमोस्ट रात्रीच घरी येतात. रेडीमेड पिझ्झा खायला मला अजिबातच वेळ लागत नाही. पोट गच्च भरतं पण भूक मात्र भागत नाही. आजी असतानाचे घर आमचे आता पूर्वीसारखे राहिले नाही. किचनमध्ये मी आईला कित्येक दिवसात पाहिलं नाही. मग एक एक सिरियल पाहताना त्यांचा चॅनलवरून वाद होतो आणि संवाद सुरू होण्याआधीच दिवस माझा संपून जातो. टेम्पररी बनलेल्या नात्यामध्ये आमच्या आता परमनंट गॅप आली आहे. प्रोग्रेस कार्डवर सही करण्याची सुद्धा हल्ली मला प्रॅक्टिस झाली आहे. कामांच्या वापात बाबा तर गुरफटून गेला आहे आणि माझे स्टँडर्ड लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी रिमाइंडर सेव्ह केला आहे. तसे रोजच भेटतो एकमेकांना, पण उद्या मात्र भेटण्याचे प्रयोजन आहे. धमाल सेलिब्रेशनसाठी माझ्या वाढदिवसाचे ऑकेजन आहे. वेळात वेळ काढून या असा मेसेज त्यांना केला आहे. पॉझिटिव्हली ट्राय करू त्यांचा रिप्लाय सुद्धा आला आहे. रोजच्यापेक्षा वेगळं घडलंय काहीतरी माझ्यासाठी, हे फिलिंगच खरं अगदी नवं आहे. माझ्यासाठी बोलण्यासाठी रोज फक्त 1 तास एवढंच मला त्यांच्याकडून बर्थडे गिफ्ट हवं आहे. या सुंदर कवितेच्या बरोबरच मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की याच्यामध्ये वेबिनारमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली आणि खूप चांगल्या प्रकारचं इथे सगळे म्हणजे राज असेल किंवा नितीन असेल, हे खूप मोठे मोठे काम करणारे लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर मला आज हे करायला संधी मिळाली, त्याबद्दल मनापासून आभार. Thank you, Sujit, for so beautifully narrated your journey of 30 years. And here I'm very emotional, especially with the last poem that you have said, because वो हकीकत है आज के दिनों की. But I know that amount of work you have done requires extreme dedication, extreme hard work. But